मुलं दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार दत्तक नियम 2017च्या अंमलबजावणीला कालपासून सुरुवात झाली। दत्तक विधान प्रक्रियेचं या अगोदरचं स्वरूप, त्याच्या नियमावलीत झालेले बदल आणि त्याचे दत्तक प्रक्रियेवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या बाल आशा ट्रस्टचे कार्यकारी संचालक सुनील अरोरा आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सुनील सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। 2015 आणि 2017 या दोन नियमावली आपल्याला दिसतात। कोणते ठळक फरक याच्यात आहेत? काही महत्त्वाचे बदल आहेत का? इथून आपण सुरुवात करूया। 2015ची जी नियमावली आहे आणि 17 मध्ये फारसा फरक नाहीये, पण ह्याच्यात ज्या दोन्ही नियमावलीमध्ये जे एक मुख्य जे गोष्टी सांगितले गेलेले आहेत त्या अशा आहेत की कुठलाही पालक ज्याला अडॉप्शन करायचं असेल तो कारा नामक एक वेबसाईट आहे, त्याच्यात जाऊन तो त्याचा रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकतो। तो त्याच्यात 5-6 कागज, त्यांचा फोटो जे लागतो तो अपलोड करू शकतो आणि जवळच्या एखादी अडॉप्शन एजन्सीमध्ये जाऊन त्याचं नाव नोंदवू शकतो। त्याच्यानंतर त्याला लागते होम स्टडी आणि जेव्हा केव्हा त्याचा वेटिंग लिस्ट नंबर जेव्हा टॉप वरती येईल त्याला शासन पूर्वी 6 मुलं दाखवायचं, आता त्यांनी 17 मध्ये ते 3 पर्यंत आणलेलं आहे। त्याला फक्त 3 मुलं असं ते ऑनलाईन दाखवले जाते। त्याच्यात बदल आहे, बाकी फारसा मेन जसं 2015 मध्ये होतं तसंच 2017 मध्ये अगदी। सुनील सर, कसं आहे की एखादी वस्तू बाजारातून आणणं आणि एखादं मूल दत्तक घेण्याच्यात खूप फरक आहे। वस्तू आपण आणतो, ती वापरतो, आपल्याला आवडत नाही, ती घरात पडून राहते, पण मुलाच्या बाबतीत तसं होत नाही। अगदी सर, मूल दत्तक घेण्यासाठी मुळात आधी पालकांनी काय मानसिक तयारी करायला हवी, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं कुठलाही जेव्हा कुटुंब असतो, नवरा बायको असतो, त्यांनी खूप चर्चा या विषयावरती करायला पाहिजे। आपण जास्त असं बघतो, अडॉप्शन एजन्सीज बघतात की जेव्हा पालक त्यांच्या समोर येतात अडॉप्शन करायला तेव्हा त्यांच्या पुढे एकच एक गोष्ट असते की मला मूल होत नाही, मला मूल अडॉप्ट करायचं आहे। ते नक्कीच एक कारण असू शकतो, पण मूल घरी आणण्याचा फक्त तो कारण नसायला पाहिजे। त्यांनी या विषयावरती दोन्ही नवरा बायकोंनी खूप चर्चा करायला पाहिजे की जेव्हा मूल येईल, बघा प्रक्रिया सरकारने दिलेली आहे, 17 मध्ये आता दिलेली आहे की बाबा ही प्रक्रिया तुम्हाला फॉलो करायला पाहिजे। आज नाही तर उद्या तुमच्या घरात बाळ येणार आहे, पण बाळ घरी आल्यानंतर मला काय काय करावं लागेल, म्हणजे मी त्याचं संगोपन कसं करणार, त्याला कसं वाढवणार, त्याच्याशी कशी अडॉप्शन विषयी चर्चा करणार। बघा तुमच्याकडे मूल आला म्हणजे एखादी अडॉप्शन एजन्सीचा आकडा वाढतो, त्याच्याकडे अडॉप्शन होतं, सरकारचा आकडा वाढतो, बाबा ठीक आहे एक मूल घरात जातो, पण तुमच्यासाठी अडॉप्शनचा जीवन सुरू होतो। तर पालकांनी या गोष्टीची एक जाणीव ठेवायला पाहिजे की जेव्हा मूल मोठं होईल तेव्हा मी त्या मुलाशी बोलणार आहे का या विषयावरती की तुला मी असं आणलं होतं, असं आपलं कुटुंब बनलेलं आहे, तू एका संस्थेत होता, आज मी तुला अडॉप्ट केलंय। तर असे बऱ्याच गोष्टी, कारण ते मूल नुसतं 6 महिने 1 वर्षाचं नसणार आहे, उद्या तो 8 वर्षाचाही होणार, 12 वर्षाचाही होणार आणि 16 वर्षाचाही होणार। तेव्हा हे अडॉप्शनच्या ज्या गोष्टी जे चर्चा असायला पाहिजे ते पालकांनी अगोदर केले पाहिजेत। बरेच पालक असा विचार करतात की नाही मूल आला की तेव्हा मी बघेल ना, जेव्हा तो 5 वर्षाचा असेल तेव्हा मी बघेल ना, पण आम्ही असं बघतोय की जेव्हा 6 वर्षाचा मूल आपल्या समोर उभं राहून विचारतो की बाबा मला बाजूच्या मित्रांनी सांगितलं की मी अडॉप्टेड आहे, अडॉप्टेड म्हणजे काय, तेव्हा आपल्याला सुचत नाही। म्हणून पालकांनी मूल घ्यायच्या अगोदरच या चर्चा आपण सुनील मुलाखतीच्या आधी चर्चा केली, त्याच्यात एक तुम्ही छान शब्द वापरला होता, होम स्टडी। बरोबर आहे, त्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना। होम स्टडी एक खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुमच्या घरात येऊन जेव्हा सामाजिक सेविका किंवा जे सोशल वर्कर्स असतात ते फक्त तुमच्या घरात तुमच्याकडे टीव्ही आहे की नाही, तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे की नाही हे बघणं त्यांचं काम नसतो। होम स्टडी म्हणजे तुमची काउन्सिलिंग किंवा तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात एका मुलाला घरी आणण्यासाठी, त्याचा एक टोटल 10 ते 12 पानांचा एक समावेश असतो। त्याच्यामध्ये तुम्ही कसं त्या मुलाला वाढवणार, त्या मुलाशी कसे तुम्ही अडॉप्शन विषयी चर्चा करणार, आणि समजा दुर्दैवाने तुम्हाला दोघांना काय झालं, आई वडिलांना काय झालं, तर त्यावेळेला त्या मुलाची जबाबदारी घरात कोण कुटुंब घेणार आहे, हे सगळ्याचा समावेश असतो। आणि होम स्टडी तुम्ही खूप एक जबाबदारीचं काम आहे, सोशल वर्कर्सनीही हे खूप जबाबदारीने घ्यावं।
म्हणजे नुसतं सोशल वर्कर घरात आलं आणि घरात सगळं आहे तेव्हा त्याची ड्युटी संपत नाही. सोशल वर्कर्सची पण भूमिका अशी आहे की त्यांनी हे सगळी जाणीव करून द्यावी की तुम्ही 6 महिन्याचं मूल आणलं, जेव्हा ते 18 वर्षपर्यंत त्यांच्या घरात काय काय घडू शकतो हे सगळे जाणीव त्यांना द्यायला पाहिजे. सुनील, तुमच्याकडे खूप केस येतात, म्हणजे अनेक पालक तुमच्याकडे येतात. आता आपण ह्या विषयावर चर्चा करतोय. समाजामध्ये एकंदर असं आपल्याला दिसतं की लग्नाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, मूल होत नाहीये. बरोबर. डॉक्टरांकडे जातात, वेगवेगळे उपचार करतात आणि मग तुमच्याकडे येतात. असे पालक तुमच्याकडे येत असतील? आमच्याकडे असेच खूप पालक येतात. कारण जसं आपण खूप एक करेक्टली म्हणतायत की समाजामध्ये एक प्रेशर पॉइंट असतो. वर्ष 2 वर्षात 3 वर्षात लग्नानंतर मूल झाला नाही तर त्यांना वाटतो की नाही आपण मूल अडॉप्ट करावा. त्यावेळेला ते पालक खूप एकतर 10, 12, 15 वर्ष ते ट्रीटमेंट घेतात, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतात, तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनात एक उदासीनता येते की बाबा ठीक आहे, मला हे मूल आता होत नाहीये तर मी अडॉप्ट करावा. अशा वेळेला असे बरेच पालक आमच्याकडे येतात, पण त्यांना आम्ही तेव्हा हेच सांगतो की तुम्ही नुसतं यासाठी मूल अडॉप्ट करू नका, पण यासाठी मूल अडॉप्ट करा की मला एक मूल अडॉप्ट करायचं आहे, मला एक अडॉप्टिव्ह पालक व्हायचं आहे. हे जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज तुम्हाला फक्त मूल अडॉप्शनने घरी आलं की तुमचं अडॉप्शन जसं मी सांगितलं संपत नाही. त्या दिवसापासून तुमचं अडॉप्शन सुरू होतो. समजा मुलाला काय आजार आला किंवा पुढे काय आलं तर आपल्याला डॉक्टरला सांगायला लागेल की अहो माझं नुसतं मला डायबिटीज आहे की नाही, हार्ट प्रॉब्लेम आहे की नाही विचारू नका, तुम्ही त्या मुलाची प्रॉपर हे करून घ्या, मेडिकल करून घ्या, कारण त्याच्या मेडिकलबद्दल मला काय माहिती नाही आहे. जेव्हा 8 वर्षाचं मूल विचारलं की तुम्ही मला का अडॉप्ट केला, तेव्हा आपल्याला त्यांना सांगायची पण एक हिंमत पाहिजे की येस मला तुला का अडॉप्ट केलं, कारण नुसतं मला मूल होत नव्हतं हा उत्तर त्या मुलाला पटणार नाही आहे. तर त्याला ह्याच्याविषयी एक वेगळा उत्तर हवं असेल की माझ्या आई वडिलांनी मला का अडॉप्ट केलं. हा एक खूप मोठा मुद्दा आहे. सुनील, बाल आशा ट्रस्ट मधून अनेक मुलं आपण आतापर्यंत दत्तक दिली असतील. मोठ्या वयाची मुलं दत्तक घेतली जात नाहीत असं एक निरीक्षण दिसतं. काय त्याचं कारण असू शकेल? त्याच्यात हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे आणि अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे जे आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे की बरेच पालक आज थांबले आहेत की मला 0 ते 2 वर्षाच्या वयोगटातलं मूल हवंय. या एजमध्ये जबरदस्त वेटिंग लिस्ट आहे. खूप पालक या एज ग्रुपमध्ये मूल अडॉप्ट म्हणजे मला 6 महिन्याचा, मला 8 वर्षाचा. पण जसं आपण एक खूप मोठा इम्पॉर्टंट मुद्दा, संस्थेत 4 वर्ष, 6 वर्ष, 12 वर्षपर्यंत ही मुलं असतात आणि ते चांगले संगोपन आपण त्यांचं करू शकतो. जे लोकांना भीती आहे ती अशी आहे की समजा मी एक 8 वर्षाचं मूल घेतलं तर त्याला ऑलरेडी त्याचं कॅरेक्टर डेव्हलप झालेलं असेल, तो कुठल्या परिस्थितीत आला असेल, तो कुठली तरी भाषा बोलतो, कुठल्या तरी त्याचं जेवणाचं त्याची एक सवय असेल, हा सगळं असेल तर मी माझ्या घरात जेव्हा आणणार तेव्हा मी कसं ॲडजस्ट करणार. एक संस्थेत वाढणारा मूल असेल त्याला गरज असते एक चांगल्या पालकाची. तसं एक पालक असेल त्याला हवं असतं एक मुलाची. आपलं वय समजा जास्त असेल, 50-52 असेल, तेव्हा आपण 6 महिन्याचा बाळ घेणार, तो 10 वर्षांनी तो तरी 12 वर्षाचा असणार, आपण असणार 60 to 65. तेव्हा आपण जे बाल मोठं आपण करणार त्याच्यानंतर आपली हे असतं की बाबा हे मूल मोठं झालं तर माझं आयुष्य चांगलं जाईल, ठीक आहे, मी एन्जॉय करू शकेल, मी मुलाचं लग्न बघू शकेल. समजा आपण 50-52 मध्ये एक 6 महिन्याचं मूल घेतलं तर आपण ते कधीच बघू शकणार नाही. त्यापेक्षा एक 10-12 वर्षाचं मूल घरी आणावा, ठीक आहे, त्याचं चांगलं संगोपन करावा. तोही जरी संस्थेत जरी वाढला असेल, तोही शाळेत जातो, त्याला चांगले संस्कार संस्था चालक देतात, तोही चांगला वाढू शकतो, तो तुमच्या घरात येऊन चांगलं तो कॉलेजला जाऊ शकतो. आणि अशी आमच्या बालाशाकडून जी मुलं गेलेली आहेत सर, ती खूप, एक माझी मुलगी आहे ती आज US एअरफोर्समध्ये आहे, एक माझा मुलगा आहे तो आज मुंबईत राहून तो मोठा ॲडव्होकेट होतोय, चांगला चेस प्लेयर आहे, एक मुलगी आर्किटेक्ट होतोय आणि ही सगळी मोठी मुलं खूप चांगली राहू शकतात. थोडं सुनील, मी तुम्हाला वेगळ्या मुद्द्याकडे नेतो. ही मुलाखत बघत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये 4 दिवसांपूर्वी एक वर्तमानपत्रात बातमी आली होती, ती आल्याशिवाय राहणार नाही, त्या मुद्द्याकडे मी तुम्हाला आणणारच होतो. त्या केसमध्ये कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नव्हती. म्हणजे ज्यांनी दत्तक घेतलं त्यांचा हेतू वेगळा होता, ज्या बाईंनी दत्तक दिलं तिला खरी माहिती नव्हती. तुमचा अनुभव सुनील काय सांगतो? हा आजच्या काळात सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे की पहिली गोष्ट आहे की कोणीही इलिगल अडॉप्शन करावा नाही.
तुम्हाला लीगल अडॉप्शन करायचं असेल तर त्याची प्रक्रिया 2017च्या नियमावलीमध्ये दिलेली आहे आणि ती कम्प्लिटली ऑनलाईन आहे. समजा कोणीही तुम्हाला बाहेरचा व्यक्ती तुम्हाला सांगणार की मी तुम्हाला मूल देऊ शकतो, तसं होऊ शकत नाही. प्रॉपर हायकोर्ट किंवा फॅमिली कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टालाच हक्क आहे की तुम्हाला ते मूल देऊ शकतात आणि ते ज्युव्हनाईल जस्टिस ऍक्ट खालीच होऊ शकतो. जसं तुम्ही जे केसबद्दल सांगतायत की ते टोटल इलिगल केस आहे की जिथे आणि कायदेशीर कायदा माहिती नसेल हा काय लॉजिक नसू शकतो. प्रत्येकाला कायदा माहिती असायला पाहिजे आणि ज्याला मूल समजा ते सांभाळू शकत नव्हते तर चाइल्ड वेलफेअर कमिटी नावाच्या एक मॅजिस्ट्रेटची बेंच असते, तिथे जाऊन ते कायदेशीर मूल देऊ शकतात. आणि ज्यांना अडॉप्शनमध्ये मूल हवं असेल त्याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे की ज्याची वेबसाईट आहे, त्याची ईमेल आयडी आहे, त्याचे फोन नंबर आहेत, तिथे संपर्क करून लोक अडॉप्ट करू शकतात. पण बेकायदेशीर मूल घ्यावे नाही, कारण तुम्ही तेव्हा एक गुन्हा करतायत. हा आपला मुद्दा ऐकल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की सुनील तुम्ही सांगताय छान, या 8 मिनिटाच्या मुलाखतीत आम्हाला कळलं, पण अजून आम्हाला माहिती हवी आहे. तर त्यांच्याकरता हेल्पलाईन नंबर किंवा वेबसाईट, ज्या वेबसाईटवर इच्छुक पालकांनी रजिस्ट्रेशन करायचंय, ती वेबसाईट आणि तो हेल्पलाईन नंबर जर तुम्ही सांगितलात तर लोक लिहून घेतील. जी वेबसाईट आहे ती आहे काराची www.cara.nic.in. त्यांचा जे दूरध्वनी क्रमांक आहे ते आहे 1800-111311. त्यांचा ईमेल आयडी ही तुमच्या स्क्रीनवरती आता दिसतंय, kara.hdesk.wcd@nic.in. या नंबरवरती किंवा ईमेलवरती संपर्क केलं तर या विषयावरती संपूर्ण माहिती भेटू शकते आणि कसं पालकांनी रजिस्टर करायचं हेही त्यांना कळेल. आपण पुन्हा तुमच्या मगाच्या उत्तराकडे जाऊ की मूल अडॉप्ट करणं, मूल दत्तक घेणं, तिथे पालक दत्तक होण्याची प्रक्रिया सुरू होते. अगदी पालकांनी आपण एक जबाबदार पालक म्हणून तर आपली भूमिका करायची आहेच. ही मुलं दत्तक घेऊन त्यांना चांगले नागरिक करणं अगदी ही मोठी जबाबदारी आहे, कारण उद्याच्या भारताचे हे नागरिक आहेत. हीच मुलं उद्याचा भारत घडवणार आहेत. सुनील, एक वेगळा विषय आणि त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आज 9:30च्या बातमीपत्रातून तुम्ही दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या बाल आशा ट्रस्टला आमच्याकडून शुभेच्छा. आणि ह्याच विषयावर आणखीन काही माहिती घेण्यासाठी पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला अवश्य बोलू. आज मात्र थांबूया. धन्यवाद. थँक्यू. दत्तक विधान प्रक्रियेत झालेल्या नियमांविषयी आपण चर्चा केली बाल आशा ट्रस्टचे कार्यकारी संचालक सुनील अरोरा यांच्याशी.